आपुल्या हिता जो असे जाणता आपुल्या हिता जो असे जाणता धन्य माता पिता दयाशिया पुरी कन्या पुत्र होती सात्विक दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुरी कन्या पुत्र होती सात्विक दयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मोज करू त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही पुढी कन्या पुत्र होती जी सात्विक दयाचा हरिक वाटे देवा भजे व्रजे नंदनं समस्तपा नंदनं
वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे कीर्तन साधनेच्या नियमाप्रमाणे प्रथम नमस्कार आपण श्री पंढरीराय पांडुरंग परमात्म्याला केलेला आहे। आता संतांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कीर्तनाची साधना करताय ना, देव प्राप्तीच्या दिशेने निघालात ना, ईश्वराला प्राप्त करायचंय ना, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना, मग पांडुरंगाला नमस्कार घालतात ना, मग त्या पांडुरंगाची ओळख करून देणारे, त्याचं ज्ञान सांगणारे जे साधू संत आहेत त्यांनाही नमस्कार केला पाहिजे। नमस्कार केल्याशिवाय, नतमस्तक झाल्याशिवाय, संतांच्या चरणासमोर झुकल्याशिवाय आपल्याला त्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याचं ज्ञान कधी होणार नाही, लक्षात ठेवा। म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हजारो वर्षांची परंपरा आहे। पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरणा, संतांच्या दुसरा नमस्कार संतांच्या चरणाला। म्हणून नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा, सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अत्यंत रजजन देवांचे महात्मा ज्ञानोबाई एकच संत आहेत का? तर नाही, भरपूर काही संत आहेत। ज्ञानोबाई आहेत, तुकोबाई आहेत, एकनाथ महाराज आहेत पैठणचे, नळोबाई महाराज आहेत, खूप संत आहेत। आपले सद्गुरुनाथ सद्गुरु शिवराम आहेत, सगळे संत आहेत। परंतु हे सगळे संत एकाच ईश्वराची भक्ती करतात, एकाच ईश्वराकडे आपल्याला निवड लावतात। म्हणून एका जरी संताला आपण नतमस्तक झालो कुठल्याही, की सगळ्या संतांचं समर्पण त्याच्यात आलं। म्हणून अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं कलां भोज तेजस्फुरति प्रदेशं विधिन्द्रादिदेवैः सदा पूज्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ज्ञानोबांना आपण नमस्कार केला। ज्ञानोबा आपली माऊली आहे। सगळ्या संतांनी ज्ञानोबांना माऊली ही संज्ञा दिलेली आहे। आपल्या सुद्धा प्रपंचामध्ये आपण एखाद्याने आपल्यावर उपकार केला, आपण म्हणतो काय हो मायबाप, फार उपकार झाले तुमचे, कोणी केलं नसतं हो माझ्यावर असे उपकार, तुम्ही माझ्यासाठी धावून आलात संकटाच्या वेळेला, मायबाप धावून आलात, माया आहात बाप। आपल्यावरती उपकार करणाऱ्याला, आपल्याला आपला सांभाळ करणाऱ्याला म्हणून मायबाप अर्थात माऊली म्हणतो। सगळ्या संतांनी एकमुखाने आपल्या ज्ञानोबांना माऊली ही संज्ञा दिली। ज्ञानोबांना म्हणतात सर्व संत माऊली, तसे योगी तसे ज्ञानोबा आहेत। म्हणून आपण त्या सर्व संतांनी ज्यांचं एकमताने माऊली असं वर्णन केलं, त्या ज्ञानोबांना नतमस्तक हो। आणि संतांनी त्या पांडुरंगाची ओळख करून दिली, मार्ग तर सांगितला। पांडुरंग परमात्मा तर आपल्या समोर दिसतोय, पण त्याचं प्रत्यक्ष जे निर्गुण निराकार तत्वाचं जे स्वरूप आहे, जो सगळ्या घटापटामध्ये, जो सगळ्या संपूर्ण त्रिभुवनामध्ये नांदतोय अक्षरशः, तो तुमच्या अंतःकरणात आहे, तो माझ्या अंतःकरणात आहे। तो सजीवाच्या आहे ह्या नवल नाही, पण तो ह्या सगळ्यात जडी स्थिती गाठी पाषाणी सुद्धा तो पांडुरंग परमात्मा विराजमान आहे। मग ह्या सगळ्या विश्वामध्ये ज्याचं स्वरूप आहे, त्या निराकार स्वरूपाचं वर्णन किंवा निराकार स्वरूपाचं ज्ञानदर्शन जर कोणी करून देत असेल, तर ते फक्त आणि फक्त सद्गुरुनाथ करून देतात। सद्गुरुनाथांशिवाय आपल्याला त्या पांडुरंग परमात्म्याच्या शाश्वत स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं। पांडुरंग परमात्मा दिसेल पेटेवरती उभा असलेला तुम्हाला, ते त्याचं सगुण स्वरूप आहे। तो पांडुरंग परमात्मा वेगवेगळ्या रूपाने ह्या भूतलावर आला, तो कृष्ण रूपाने आला, तो राम रूपाने आला, तो विठ्ठल रूपाने आला, दशावतार आहे। आणि साधू संतांचं तर असं म्हणणं आहे की 10 अवतार हे तर सांगण्यात होते, परंतु ज्या ज्या भक्तांनी ज्या स्वरूपात त्या परमात्म्याचं दर्शन केलं, आठवण केला, त्याला हाक मारली, त्यावेळी त्या परमात्म्याने नवीन अवतार धारण केले। त्या प्रत्येक भक्ताकरता
तो परमात्मा नवीन रूप घेऊन साकार होतो. नामपराय सुद्धा म्हणतायत अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी पाप रघुमादे विरूप म्हणून बाळली ते सावो. पांडुरंग परमात्माचं स्वरूप हे अनंत रूपाचं आहे, अनंत वेशाचं आहे. तो परमात्मा अमुकच एका रूपामध्ये आहे असं पण म्हणू शकत नाही. तो पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे तेवढाच आहे का? अशी बात नाही. तो विटेवरती उभा असलेला तर तो परमात्मा आहेच आहे, ते तर सर्वांच्या दृष्टीला पडणार आहे. पण अक्षरशः ह्या परमात्म्याचे अनंत अवतार आहेत. एक उदाहरण आपल्याला निश्चित माहिती आहे. ज्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावरती, भंडारा डोंगरावरती, घोराडेश्वर डोंगरावरती ज्यावेळी भजन करीत बसायचे, विठ्ठल विठ्ठल असं जप करायचे, त्यावेळी जिजामाता त्यांना भाकरी घेऊन खाऊ घालण्याकरता द्यायचे, त्यांना जीव वाढण्याकरता द्यायच्या. त्यांचा स्त्रीधर्म होता, पतिव्रता धर्म होता की पतीला जीव घातल्याशिवाय आपण जेवायचं. निघाल्या त्या तुकाराम महाराज एका डोंगरावर भजन करीत बसलेले, त्यांना जीव वाढायचे जाऊन. एकतर प्रपंचामध्ये कुठली व्यवस्था अशी काही भक्कम नाही, तुकोबराने सगळं वाटून दिलेलं आहे. कुठेतरी पीठ कुठं आणलं, कशा तरी भाकऱ्या थापल्या, थोडस पिवळं तिखट, लाल तिखट आणि आजकाल करतात ते काळं तिखट, हा असं काही ते तिखट त्या भाकरीवरती टाकलं आणि त्या भाकरी टोपलीत घेतल्या आणि तुकोबरांच्या भेटीत निघाल्यानंतर आता तुम्हाला इतकंच माहिती आहे, पण त्याच्या पुढचं सांगतो. तुकाराम महाराज कधी ह्या डोंगरावर जायचे, कधी त्या डोंगरावर जायचे, तर कधी त्या डोंगरावर जायचे. रमे तिथे मन क्रीडा आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तिथे मन क्रीडा करू. आपलं मन घरातच रमतं, पण तुकोबराय म्हणतात जिथं मन रमेल तिथे आम्ही भजन करू, क्रीडा करू, अर्थात त्या परमात्म्याचं दर्शन करू. पहा, परमात्म्याचं दर्शन प्राप्त करण्याकरता अमुकच स्थितीत असावं असं नाही. प्रपंच सोडूनच जावा असं देखील नाही. आपण ज्या प्रपंचात राहतो तिथे जरी आपण एकाग्रपणे केलं तर आपल्याला त्या परमात्म्याचं दर्शन होऊ शकतं. आणि ते प्रपंचात राहून मन एकाग्र होण्याकरता कीर्तन प्रवचनादी साधन आहे. मन एकाग्र करण्याकरता, मन गोळा करण्याकरता, झोपी जाण्याकरता म्हणत नाही. कळलं का? मन गोळा करण्याकरता, मन एकाग्र करण्याकरता, कीर्तनाच्या मन एकाग्र करा जा झोपी असं नाही. मन एकाग्र करण्याकरता म्हणजे स्थिर होण्याकरता, जागृत होण्याकरता. ती जागृती साधू संतांनी साधलेली आहे. तुकाराम महाराज भगवत भजन करीत डोंगरावर बसलेले, जिजामाता टोपलीत भाकरी घेऊन त्यांना खाऊ घालण्याकरता निघाले. जिजामाता येतात. तुकाराम महाराज असं सांगत नव्हते बरं. हा, नाहीतर आजकाल लोक सांगतात की ह्या गावाला जाऊन येतो, आता मी त्या गावाला जाऊन येतो सांगतात. नाही सांगितलं तर घरात आले तर पंचायत होते. हा, सांगितल्याशिवाय जाताच येत नाही. हा आजकाल सर्वच आहे, पण त्या काळचा होता. तुकाराम महाराज निघाले भगवत भजन करीत. की काही विचार नसायचा, मागे कोण आहे, पत्नी आहे, बाळ आहे, संसार आहे, काही विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये नसायचा. निघाले तुकाराम महाराज भगवत भजनाकरता. मनसुक्त तुकोबराय भजन करीत जायचे, पण त्यांना भान नसायचं पुणे डोंगरावर दिसेल त्या वाटेने तुकाराम महाराज भगवत भजन करण्याकरता जायचे. त्या डोंगरावर जाऊन निवांत भजन करीत बसायचे. हा, त्यांना भुकेचं भान राहायचं नाही, कहाणीचं भान राहायचं नाही. पण त्यांची सेवा करण्याकरता पत्नी त्यांच्या होत्या आणि पतिव्रता धर्म पालन करणाऱ्या होत्या. जिजामाता त्यांच्या भाकरी घेऊन ज्यावेळी निघतात येतात असं सांगतात की तुकाराम महाराज ज्या दिशेने गेले त्या दिशेने जाणाऱ्या त्या वाटेला जर कान लावला तर विठ्ठल विठ्ठल असा आवाज यायचा. थोडी साधना तुकाराम महाराजांची प्रखर होती आणि त्या साधनेच्या तत्वावर यायच्या जिजामाता, लावायच्या कान, ऐकू आलं विठ्ठल विठ्ठल, इकडेच आहे गौरा. निघाल्या आणि निघताना झालं काय, वाटेत काटा उठला. काटा उठल्यानंतर अरे अरे विठ्ठा, एक तरी इतक्या वेळाने निघाले, तुझ्या भक्त करता घेऊन निघाले होते ना भाकरी, पायात काटा उठला, निघता निघेना, चालता येईना. हाक मारले देवाला, अरे कारट्या, अरे विठ्या, विटेवरच्या कारट्या, अरे तुझंच तर भजन करण्याकरता आला ना माझा नवरा, मग एवढी सुद्धा तुला दया आली नाही, वेळेवर त्याला भाकरी मिळाली म्हणून कसा रे असा तू निष्ठुर, अरे तू निष्ठुर निर्गुण.
हा असं त्याचं वर्णन केलं. फार निष्ठुर परमात्मा आहे रे. अरे तुझ्याच भगवत भजनाकरता माझा पती निघाला ना, भजन करतोय ना, मग साधी वेळेवर भाकरी पोचावी एवढं सुद्धा व्यवस्था तुझी नाही. जिजामाता रडायला लागल्या. त्या वेळेला तो पांडुरंग परमात्मा एका गुराख्याचं रूप घेऊन तिथे आला आणि जिजामातेच्या पायाला काटा काढला की नाही. मग मला हे सांगायचं की तो परमात्मा वेगवेगळी रूप धारण करतो आणि वेगवेगळी रूप धारण करून त्या भूतलावरती अवतीर्ण होतो. सांगू शकत नाही आपण तो परमात्मा कुण्या रूपाने आपल्या संपर्कात येईल. हा थोर सुद्धा मोठी मोठी माणसं होऊन गेली, ती सुद्धा काय म्हणतात, माणसात देऊ शकतात. विटेवरती तर आहेच आहे, मूर्तीत तर आहेच, पण तुम्ही माणसात देव शोधा, कारण तो माणसात सुद्धा कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला भेट देऊ शकतो. तुम्ही त्याच्या भेटी करता निघाला ना तर तुमची तळमळ त्याच्या अंतःकरणामध्ये पोचते आणि तो परमात्मा तुमच्या भेटी करता येतो. अर्थात आनंद रूपे अनंत वेक्षे देखिले म्या त्यासी बाप तुम्हारी पूर्ण पांडली तैसे वेगवेगळे रूप धरून तो परमात्मा येतो. आपल्या सुद्धा जीवनामध्ये कोणाचा अनादर करू नका, आपल्या सुद्धा जीवनामध्ये कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर बाळगू नका. कदाचित त्याही रूपाने तो ईश्वर आपल्या समोर नांदत असेल. अर्थात ह्या चराचर विश्वामध्ये व्यापून असणाऱ्या त्या परमात्म्याचं दर्शन जर कोणी आपल्याला एकत्वाने आणि शाश्वत रूपाने करून देत असेल तर ते सद्गुरुनाथ आहे. त्या सद्गुरुनाथांना देखील नमस्कार करू आणि मग आनंदाच्या चिंतनाकडे ओम नमो सद्गुरु निर्गुणा पारणा हिरव गुणा बसो माझ्या रसना हरि गुणा वर्णवी हरि गुण विशाल पावन वदवी तू कृपा करून मी मोहमती गेन म्हणून मी केवळ असे महासंतांनी करुणा भोगलेले की देवा अरे तुझा अनंत विशाल गुण आहेत, ते माझ्या वाणीचं वर्णन करणं शक्य नाही बाबा. तूच ये माझ्या वाणीवरती विराजमान हो आणि तुझ्या स्वरूपाचं वर्णन तूच करून घे. हा आता ऐसी कृपा झाली अपूर्ण हरि पूर्ण वर्णित जाण एका वंदित से चरण सद्गुरूंचे आदरे नमो सद्गुरु आपल्या हिता जो असे गाजता
आपुल्या हिता जो असे जाणता भिन्न माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. आपण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ह्या कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग हा तर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोकार आहे, जो भगवत पंथाला लागलेला आहे, जो भगवत भक्तीच्या वाटेला लागलेला आहे, जो भगवंताच्या भेटी करता हातात टाळ आणि वीणा घेऊन मलंग घेऊन भगवत भजन करतोय, जो जागरण करतोय, जो भजना करता निघालेला आहे, जो कीर्तन सांगण्याकरताही निघालेला आहे आणि ऐकण्याकरताही निघालेला आहे, असा जो ईश्वर चिंतनाकडे निघालेला व्यक्ती आहे, ज्याला ईश्वर प्राप्ती करून आपल्या जीवनामध्ये घ्यायचे, काहीतरी सफलता साधायची, अशा जर व्यक्तीला अशी जर सुबुद्धी सुचली असेल तर तुकाराम महाराज म्हणतात तो व्यक्ती तर धन्यच आहे, धन्यच आहे, त्याच्यात नवल नाही, पण प्रथमतः त्याचे आई बाप धन्य आहे. जगद्गुरु तुकोबार आपल्याला परमार्थाचा सगळा विचार सांगतात. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा गाथा तुम्ही पाहिला, त्यांची 4-4.5 अभंग पाहिले तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक अभंगातून आपल्याला देव स्पष्ट करून सांगितलेला आहे, आपल्याला संतांचं महात्म्य सांगितलेलं आहे, आपल्याला गुरुचं महात्म्य सांगितलेलं आहे. त्या तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये आपण हा टाळ का वाजवतो, की भक्ती का करतो, याच्याने काय होणार आहे, हे का करावं, सगळ्या गोष्टींचा उकर किंवा सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये, ती साधना कशी करावी याचं सुद्धा मार्गदर्शन तुकाराम महाराजांच्या या अभंगांमध्ये आहे. आणि अशी संत परंपरा आहे की एखादा अभंग आपण कीर्तन सेवेकरिता घ्यावा, त्याचं चिंतन करावं आणि ते ईश्वर प्राप्तीचा मार्ग आपल्याला समजावा. त्याकरता त्या प्रथेप्रमाणे, त्या ओघाप्रमाणे, त्या नियमाप्रमाणे आपण सुद्धा कीर्तन सेवेकरिता एक तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. नेहमी आपल्या ऐकण्याचा अभंग आहे. तुकाराम महाराज ह्या अभंगांमधून बऱ्याच गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला करतात. म्हणतात तुम्ही भगवत पंथाला निघालात ना, तुम्ही तर धन्यच आहात. अरे पण तुमचे आईबाप धन्य आहेत. काय सांगावं, जर अशी कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला आली, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. अरे माणसाला समजा एखादी व्यक्ती गावामध्ये अशी चुकीची कामं करत फिरत असतील, उदात्तपणा करीत फिरत असतील, उद्दामपणा करत फिरत असतील, त्रास देत असते एखादी व्यक्ती गावामध्ये, आणि जर समजा त्याचं मनपरिवर्तन होऊन ती जर भगवत भजनाला लागली, सगळ्याला समाधान वाटतं, बरं झालं, माणूस वाया जाणार होता पण भगवत पंथाला लागला, आपल्याला समाधान वाटतं. तसं आपण सुद्धा अनंत जन्मामध्ये फिरत 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 आलो, प्रपंच करीतच आलो, अनेक वेळा जन्म झाला, अनेक वेळा मृत्यू पावलो, अनेक वेळा आपले जन्म झाले, पण ह्या जन्मामध्ये आल्यानंतर जर आपण सात्विक वृत्तीने जर जगलो, आपण भगवंताची भक्ती केली, तर तुकाराम महाराज म्हणतात आईबाप धन्य, तुम्ही धन्य आहात नाही तर तुम्ही भगवत भक्तीला लागला की त्या परमात्म्याला सुद्धा तुमचा हर्ष होतो. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करायची श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मग नेमकं ते करतात तरी काय, ते भगवत भक्तीला लागले ना, तर ते करतात काय नेमकं, तर गीता भागवत करायची श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ते गीता ऐकतात, भागवत ऐकतात, शास्त्र ऐकतात, त्याचा अखंड चिंतन करतात आणि विठोबाचं स्मरण करतात. अशा व्यक्ती धन्य जर ते भगवत भजनाला लागले असतील तर. पहा, मी एक अभंगाच्या चरणाचा अर्थ सांगतोय, त्याचा विशेष उकल सुद्धा करणार आहे, विशेष सुद्धा आणखी समजावून सांगणार आहे. सुरुवातीला मी तुम्हाला अभंग स्पष्ट करतोय. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मग काय म्हणतात महाराज आणखी, महाराज म्हणतात ठीक आहे, ते धन्य आहेत, त्यांचे आईबाप धन्य आहेत, देवाला हर्ष होतो त्यांचा, देवाला सुद्धा आनंद वाटतो. ते गीता वाचतात, भागवत श्रवण करतात, तुमच्या आमच्यासारखं कीर्तनात येऊन बसतात, कीर्तनातल्या चांगल्या गोष्टी ऐकतात, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशी जर लोक असतील तर महाराज म्हणतात अशा लोकांची सेवा मला घडेल का,
घडेल मला सेवा अशा लोकांची मी सेवा करायला तयार आहे. अहो ईश्वराची प्रिय भक्त आहेत, आईबाप त्यांचे धन्य आहेत, पवित्र कुलामध्ये त्यांचा जन्म आहे आणि ईश्वराविषयी ज्ञान या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. अखंड अहोरात्र त्या ग्रंथांचं चिंतन त्या भक्तांकडून चालू आहे. माझं भाग्य आहे अशींची जर सेवा मला घडत असेल तर माझ्या देवाला पार होणार नाही. पहा 4-5 गोष्टी ह्या अभंगांमधून सांगितलेल्या आहेत. एक गोष्टी आपण थोडंसं अधिक स्पष्ट करून समजून घेऊ आणि तो परमात्मा कसा आपल्याला लवकर प्राप्त होईल याचा अभ्यास करू. या गावामध्ये दुसरं कीर्तन आहे. आपण एक केलं पण काही गडबडीत धावपळीतच झालं ते कीर्तन. त्यावेळेला काय झालं, दुसऱ्या गावामध्ये कीर्तन सेवा होती, आग्रह खूप होता, त्याच्यामुळं ती आपण कीर्तन सेवा केली होती. काही गडबडीत धावपळीत झालं, पाऊल पण आपल्याला गडबडीतच घ्यावा लागला. आज काही गडबड नाही करत नाही, आज निवांत आहे, माणसं सगळी फ्रेश दिसत आहेत. कमलाच आहे पाऊलाचा आनंद आहे आपल्या बळावरती, आनंद घ्यायला पाहिजे, भरपूर लुटायला पाहिजे. आम्हाला बरेच लोक म्हणत थोडं पाऊल कमी घ्या. आता काय कमी घ्या, माणसं सापडतच नाही. शिवरात्रीला आपल्या इथे भजन चालतं, काय तुम्हाला माहिती. आपल्या इथे शिवरात्रीच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या वेळेला सुंदर भजन चालतं. माणसं काय करतात, चाल झाली की पटकन टाळ ठेवतात, घेऊन जातात. म्हणलं तिथं काय सापडलं माणसं गावोगाव करून थोडं आहे, गावात करून थोडं बोलून मी निघालो बघा. म्हणजे काय तिथं भजन असतं, फार सुंदर रात्रभर भजन असतं. भजन करतात, भजना तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय आपल्याला फार सोपं आणि सुलभ तुकाराम महाराजांनी करून ठेवलेलं आहे. काय हो, फक्त नाचावं, गावं, मोठ्याने सुंदर चाली. आता दायरी वगैरे चाल म्हणा, एकटीच म्हणा, आम्हाला बोलू द्या. असे सुंदर सुंदर चाली म्हणावं, नाचावं, गायनाचे उडे आनंदाचे आनंद काय गायनाचे उडे आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. तुम्हाला काय वाटतं काही बसून नाही म्हणून ब्रेक नाही, हा तुम्ही बसून होती पण पेट्रोलवरचे चालू काय सुंदर तो परमात्मा आहे. आनंदाने परमात्म्याकडे निघा, झोपून नाही निघा, आनंदाने निघा, फ्रेश होऊन निघा, पाहिजे कवाने होऊन निघा. संसार आवडीने करतो ना आपण, प्रपंच आवडीने करतो ना, रात्र जागतात माणसं उन्हाळ्यात पाठी देण्यासाठी करतो ना आपण आवडीने, मग तितक्याच आवडीने परमार्थ सुद्धा करायला पाहिजे. 1 तास करा, अर्धा तास करा, 5 मिनिटे करा, काही हरकत नाही. त्या परमात्म्याला प्राप्त करण्याकरता अवघे सेकंद सुद्धा पुरेसे, पण ते मन लावून केलं गेलं पाहिजे, फ्रेश परमार्थ झाला पाहिजे, आनंदाने झाला पाहिजे. कीर्तनी साधना तितकी उत्कृष्ट आहे. तर त्या परमात्म्याला प्राप्त करण्याकरता आपण निघालो तर ती साधना आपण करतो आहोत, त्या परमात्म्याला आपण समजून घेऊ. आजकाल आता एक थोडक्या ओघात सांगतो आपल्याला की कीर्तनाचा ओघ बदलत चाललाय, थोडस वेगळं स्वरूप कीर्तनाला प्राप्त होत चाललेलं आहे. विनोद, टिंगल, टवाळी, मस्करी असं स्वरूप त्याला येत चाललंय. काळाचा ओघ आहे, सगळ्यांना ते आवडते आणि जे विरुद्ध तेच पिकवतात. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा मस्करी चेष्टा आवडते, म्हणून तशी कीर्तनकार निर्माण होतात आणि ती साधना अशी थोडीशी रस्ता सोडून बाजूला जोपासते. असे ना का आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, आपण तशी साधना करणारे करू, त्यांना ते फळ मिळणार आहे. परंतु आपण परंपरेशी कीर्तनकार आहोत, आपण भजनाला सुरुवात व्हायला वेळ लागतो. भजन फार सुंदर गातो, सुंदर ते ध्यान हा अभंग सुरुवातीला गाण्याचा आहे. तर सुंदर ते ध्यान वरी करत गावरी तुला कसे दुकानदार आवडे आत्मापुरचं पटकन असं नसतं ते. आपण सुंदर चालीतो अभंग गायला पाहिजे. सुंदर ते ध्यान भेटेवरी कर्कटावरी तुळशी हार कसे पितांबर आवडे निरंतर
हे ध्यान आपल्याला 1 मिनिट तो अभंग म्हणायला वेळ द्यावा वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ते ध्यान मी निरंतर पाहतो. इतकं सुंदर स्वरूप आहे पांडुरंग परमात्म्याचं विटेवरती असणार. तुकाराम महाराजांच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर निघाले. तुका म्हणे माझी ही जी सरळ सुख पाही न श्रीमुख आवडे. हा संसार करणार नाही तसं नाही, संसार तर चालूच आहे, तिचा माता करताय. तुकाराम महाराज सुद्धा जितकं जमेल तितकं सहाय्य करतायत नाही असं नाही, पण सगळा ओढ पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाकडे आहे, ज्ञानाकडे आहे, त्याच्या प्राप्तीकडे. तसं आपण सुद्धा परमात्मा ईश्वराला जाणून घेण्याकरता केला पाहिजे, ना की तो मनोरंजन म्हणून. आपण जेवढा आपल्याला शक्य आहे तेवढा आपण सांभाळण्याचा प्रयत्न करू, आपण ज्ञान प्राप्त करू, आपण त्या परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करू. परमार्थाचं वर्म जाणण्याकरता तुकाराम महाराजांचं किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं सगळं काम आहे. अथाह वाङ्मय आहे, ज्ञानेश्वरी आहे, हा भागवत आहे, अनेक भागवत आहे, गीता आहे, रामायण आहे, सगळे ग्रंथ त्या परमात्म्याला जाणण्याकरता आहेत. आपण जाणण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न करू. आजच्या कीर्तन सभेकरिता घेतलेला हा जो अभंग आहे त्याचं थोडस विस्तृत रूपाने आपण चिंतन करू. आपल्या हितातून असे जागता भिन्न माता पिता तयाच्या. महाराज म्हणतात जर तो हिताच्या ठिकाणी जागा असेल, आपले हित कशात आहे, आपलं यश कशात आहे, आपलं सार्थक कशात आहे, असा जर तो व्यक्ती विचार करत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात त्याची माता पिता धन्य आहे. अर्थात मग हित काय आहे याचाही विचार आपण केला पाहिजे. काय हित म्हणतात, कशाला हित म्हणतात, काय केल्याने आपलं हित होणार आहे, सगळ्या गोष्टी आपण परमार्थात आल्यानंतर जाणल्या पाहिजेत. आज तुकाराम महाराजांच्या अभंगातून एवढं लक्षात ठेवा की जर आपण परमार्थाला निघालो तर आपले माता पिता धन्य आहेत म्हणतात. अर्थात त्यांचं सार्थक होणार आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज म्हणत नाही समजा 1 कोटी कमवले आणि त्याची माता पिता धन्य आहेत, नाही म्हणत तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात तो जर हिताच्या ठिकाणी जागा असेल ना तर मग त्याची माता पिता निश्चित धन्य आहेत, सार्थक आहे त्यांचं त्याला जन्माला घालणं. ह्याच्यातून आपल्याला एक संदेश प्राप्त होऊ शकतो की आपण सुद्धा धन्यता काय आहे हे जाणले पाहिजे, त्याच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. जग कोणीकडे चालतंय ह्याचा विचार करून आपला हित साधणार नाही. संत काय सांगतात, गुरु काय उपदेश करतात आणि ईश्वर तत्व नेमकं काय आहे हे जाणून घेतल्यानंतरच आपलं हित होणार आहे. दुसऱ्या चरणाचा अर्थ असा आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाला हर्ष होतो. अर्थात जर समजा आपण 1 पाऊल परमात्म्याच्या दिशेने टाकलं तर तो परमात्मा 1000 पावले आपल्याकडे होतो. आपण एकदा परमात्म्याचा निर्धार केला की तो परमात्मा आपल्या पाठीशी उभा राहतो, मागे पुढे उभा राहील, सांभाळेल, आली आघात निवाराया. त्याच्यामुळे आपण परमात्म्याच्या दिशेने निघालो ना, अजिबात डगमगायचं नाही, अजिबात कुठला संकोच मानायचा नाही. निश्चित रूपाने धाडस करून आणि धैर्य राखून आपण परमात्म्याच्या दिशेने निघायचं, साधना करीत राहायची, भक्ती करीत राहायचं. अडथळे येत राहतात, संकट येत राहतात, त्याचा विचार करायचा नाही, तो आपल्या परमात्मा पाठीशी राहतो. आपल्याला समजावून सांगतात, त्यापैकी हा अभंग घेतलेला आहे. आपण मधली चाल घेऊ, मग मधलं भजन करू.